Hello student, in this lecture we are going to next point. The next point is rotation about an axis parallel to coordinate axis. Means in this point we are going to rotation about the axis. There are three axes x, y and z axis. Therefore there are three types of rotation. Rotation about axis parallel to x axis, rotation about axis parallel to y axis, and a rotation about axis parallel to z axis. In each case there are three steps. जर तुम्हाला प्रत्येक एक ॲक्सिसचं रोटेशन समजलं तर तुम्हाला पुढच्या दोन ॲक्सिसचं रोटेशन समजायला सोपं जाईल. सो आपण सुरुवातीला पाहणार आहेत रोटेशन अबाउट द ॲक्सिस पॅरलल टू एक्स ॲक्सिस. मग त्यामध्ये पहिली स्टेप काय तर ट्रान्सलेट द लाईन इन वाय झेड डायरेक्शन, वाय अँड झेड डायरेक्शन बाय -y0 अँड -z0 युनिट्स. म्हणजे बघा, जर एक्स ॲक्सिसचं रोटेशन असेल, बघा एक्स ॲक्सिसचं रोटेशन असेल तर कोणते वाय आणि झेड पॉईंट ट्रान्सलेट करावं लागतात. जर तुमचं रोटेशन वाय ॲक्सिसचं असेल तर एक्स आणि झेड ट्रान्सलेट करावं लागतील. आणि जर तुमचं झेड ॲक्सिसचं रोटेशन असेल तर तुम्हाला ट्रान्सलेट करावं लागतील एक्स आणि वाय पॉईंट तुम्हाला काय करावं लागतील, तिथं ट्रान्सलेट करावं लागतील. ठीक आहे. सो ही स्टेप तुम्ही प्रत्येकामध्ये कॉमन आहे. फक्त आता पुढं वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस होणार आहे, त्यावरून तुम्ही ठरवायचे कोणते पॉईंट ट्रान्सलेट करायचे. सो ट्रान्सलेट द लाईन इन वाय अँड झेड डायरेक्शन बाय -y0 अँड -z0 युनिट्स. सो टी आर इज इक्वल टू 1 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0. इथं 0 का, कारण एक्स ॲक्सिसचं नाही म्हणून वाय आणि झेडचं -y0 आणि झेडचं -z0 1. ठीक आहे. आता स्टेप सेकंडमध्ये काय करायचं आहे, रोटेट द ऑब्जेक्ट अबाउट एक्स ॲक्सिस. रोटेशन कोणतं आहे, एक्स ॲक्सिसचं आहे म्हणून एक्स ॲक्सिसचं रोटेशन. आता रोटेशन मॅट्रिक्स कसे लक्षात ठेवायचे ते मला लास्ट लेक्चरला सांगितलं आहे. रोटेशन मॅट्रिक्स असे लक्षात ठेवायचे की रोटेशन एक्स वाय झेडचा क्रम लक्षात ठेवायचा. एक्स ॲक्सिस हा फर्स्ट नंबरला आहे म्हणून फर्स्ट आणि लास्ट रो आणि कॉलम लिहून ठेवायचा. आणि मधले 4 एंट्री शिल्लक राहतील तिथं कॉस थिटा, साईन थिटा, मायनस साईन थिटा, कॉस थिटा लिहायचं. त्याप्रमाणे इथे एक्स ॲक्सिसचा फर्स्ट रो, लास्ट रो, फर्स्ट कॉलम, लास्ट कॉलम फिक्स केला आणि मधले 4 युनिट असे लिहायचे. जर वाय ॲक्सिसचा असेल तर 2 नंबरचा आणि 4 नंबरचा रो आणि कॉलम लिहायचा. झेड ॲक्सिसचा असेल तर 3 नंबर आणि 4 नंबरचा रो आणि कॉलम लिहून ठेवायचा आणि बाकीचे 4 ठिकाणी कॉस थिटा, मायनस साईन थिटा, कॉस थिटा असं वगैरे लिहायचं. सो स्टेप 3मध्ये ट्रान्सलेट द ट्रान्सफॉर्म ऑब्जेक्ट बॅक टू ओरिजिनल पोझिशन. म्हणजे आपण जो हा टी आर केला आहे ना, ह्याचा इनव्हर्स घ्यायचं आहे. इनव्हर्स काढायचं म्हणजे फक्त हे मायनस साईन काढून टाकायचे, प्लस घ्यायचे. टी आर इनव्हर्स इज इक्वल टू टी 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0 प्लस y0 z0 1. मग ह्या तिघांचं काय करायचं, कॉन्कॅनेटेड आहे, कंबाईन मल्टिपल ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फाईंड करायचा. टी इज इक्वल टू टी आर एक्स थिटा टी आर इनव्हर्स. अशा पद्धतीने तुम्ही हे त्याचं कॉन्कॅनेटेड ट्रान्सफॉर्मेशन रोटेशन अबाउट एक्स ॲक्सिस. सिमिलरली आता रोटेशन अबाउट वाय ॲक्सिस. रोटेशन अबाउट ॲक्सिस पॅरलल टू वाय ॲक्सिस. जर वाय ॲक्सिसचं असेल तर सिमिलरली ट्रान्सलेट, आता वाय ॲक्सिस म्हणून एक्स आणि झेड ट्रान्सलेट करायचं आहे अबाउट -x0 आणि -z0. सो ट्रान्सलेट द लाईन एक्स अँड झेड डायरेक्शन बाय -x0 अँड -z0 युनिट रिस्पेक्टिव्हली. मग त्याप्रमाणे टी आर इज इक्वल टू काय होणार, फक्त पहिले 3 रो सारखे राहतात, शेवटचा रो चेंज होईल, -x0 0 -z0 1. आता रोटेशन अबाउट वाय ॲक्सिस 2 नंबर आणि 4 नंबरचा रो आणि कॉलम लिहायचा. बाकीच्या 4 ठिकाणी कॉस थिटा, साईन थिटा. पण आता बघा वाय ॲक्सिसचं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं, वाय ॲक्सिस थोडंसं साईन थिटा चेंज होतं. डायगोनलच्या साईनचं मायनस साईन इथं असतं, बाकीच्या 2 केसमध्ये मायनस साईन इकडं असतं. फक्त रोटेशन अबाउट वाय ॲक्सिस असतं तर मायनस साईन इकडं असतं. कॉस थिटा मायनस साईन थिटा, कॉस साईन थिटा, कॉस थिटा. ठीक आहे. आणि नंतर थर्ड स्टेप टी आर इनव्हर्स फाईंड करायचा. वाय इनव्हर्स फाईंड करायचा म्हणजे मायनस साईन फक्त रिप्लेस करायचं. ठीक आहे. आणि मग देन कॉन्कॅनेटेड ट्रान्सफॉर्मेशन टी आर इंटू टी वाय थिटा, टी वाय नाही आर वाय थिटा, आर वाय ॲट थिटा इंटू टी आर इनव्हर्स. हे वाय ॲक्सिसचं
ट्रान्सलेशन. आता झेड एक्सिसचं, आता हे मला सांगा या दोन केसवरून तुम्हाला झेड एक्सिसचं ट्रान्सलेशन समजायला पाहिजे. ट्रान्सलेशन रोटेशन, सॉरी नॉट ट्रान्सलेशन, रोटेशन अबाउट एक्सिस पॅरलल टू झेड एक्सिस. ठीक आहे, हे स्टेप बघा, चेक करा तुम्ही, असं यायला पाहिजे. ठीक आहे, आता आपण ह्या तिन्ही पार्टवरती एक एक एक्झाम्पल घेऊ. सो रोटेट द लाईन सेगमेंट ए बी where A is equal to 333, B 555 about the local x axis, म्हणजे रोटेशन कुठे तर x axisचं रोटेशन आहे. सो पासिंग थ्रू पॉईंट P of 3 to 1 about an angle 75 degree. सो गिवन पॉईंट काय 2 3 3. सो ट्रान्सलेट, आता एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिसचं रोटेशन म्हणजे ट्रान्सलेट कोणता करायचा, वाय आणि झेड. वाय आणि झेड म्हणजे पॉईंट काय आहे 3 आणि 1, 3 आणि 1 रोटेट करायचं, पण किती -3 आणि -1. सो ट्रान्सलेट द पॉईंट वाय इज इक्वल टू -3 आणि झेड इज इक्वल टू -1 इन वाय झेड डायरेक्शन. हा म्हणजे हा ट्रान्सलेशन, बरोबर. नंतर पुढे आहे रोटेशन, रोटेशन ऑफ अबाउट एक्स ॲक्सिस अबाउट 75 एक्स ॲक्सिसचा आहे, म्हणजे फर्स्ट आणि लास्ट रो आणि कॉलम लिहून ठेवायचे, राहिलेले दोन ठिकाणी कॉस साईन मायनस साईन कॉस द्यायचे, तो अँगल मॅट्रिक्स असा येईल, असा येईल. नंतर इनवर्स, तिसऱ्याचा इनवर्स, इनवर्स इथं आहे, फक्त निगेटिव्ह चिन्ह काढून टाकायचे. ठीक आहे, हे 3 मॅट्रिक्स बघा. नंतर ह्यांचं कंबाईन, या तिघांचा गुणाकार करायचा, कंबाईन ट्रान्सफॉर्मेशन फाईंड करायचं. सो कॉन्कॅनेटर ट्रान्सफॉर्मेशन इज रोटेशन अबाउट एक्स ॲक्सिस इज, हा गुणाकार इथं लिहायचा, त्यांचा गुणाकार नीट करायचा, केअरफुली एकदम गुणाकार करून घ्यायचा. ठीक आहे, आता लेट एक्स इज इक्वल टू काय धरलं, त्यात लाईन ए बी घेतलेलं आहे आपण, ए आणि बी, एचे कॉर्डिनेट लिहिलेत, पुढे होमोजिनियस कॉर्डिनेट ॲड केलेत 1 1, कारण ते गुणाकार वेल डिफाईन होण्यासाठी फॉर्म्युला वापरायचा, एक्स स्टार इज इक्वल टू एक्स इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी, आणि मग एक्स इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी, हा गुणाकार इथं केलेला आहे. इथं बघा होमोजिनियस कॉर्डिनेट काढलेले नाहीत, तुम्ही ते नेक्स्ट स्टेप ॲड करून ते होमोजिनियस कॉर्डिनेट काढून टाकायच्यात. गुणाकार एकदा चेक करून घ्या. ठीक आहे, जर तुम्हाला गरज वाटली तर ते पॉज करून तुम्ही परत बघत जा. आता नेक्स्ट आपण आता एक्स ॲक्सिस पाहिलं, आता दुसरं आपण पाहणार आहे झेड ॲक्सिसचं. ऑब्टेन द रोटेशन अबाउट द लाईन पॅरलल टू झेड ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट -1 -2 -3 थ्रू अँड अँगल π/3. आता मी इथं डायरेक्ट मॅट्रिक्सचा गुणाकारच घेतला आहे, पण मॅट्रिक्सचा गुणाकार मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कसा घेतलेला आहे. पहिला काय असतं ट्रान्सलेशन, हे काय असतं रोटेशन, आणि हे इनवर्स ट्रान्सलेशन. आता कोणता पॉईंट ट्रान्सलेट करायचा आहे, झेड ॲक्सिस आहे. झेड ॲक्सिस म्हणजे कोणता ट्रान्सलेट करायचा, एक्स आणि वाय. एक्स आणि वाय किती आहे, -1 -2 आहे, पण आपण ऑलरेडी इथं मायनस घेतो, म्हणून मायनस मायनस हे दोन्ही काय होणार, प्लस होणार, म्हणजे 1 2. तुम्ही म्हणता हे सरांनी उलटं लिहिलं, काय उलटं लिहिलेलं नाही, हे मायनस आणि हे मायनस मायनस प्लस झालं, म्हणून इथं 1 2 आणि 0 1, बरोबर. इथं आता झेड ॲक्सिसचं आहे, झेड ॲक्सिस 3 नंबरला, म्हणजे 3 नंबर 4 नंबरचा रो आणि कॉलम फिक्स लायचा, राहिलेल्या ठिकाणी कॉस थिटा साईन थिटा मायनस साईन थिटा कॉस थिटा, आणि ह्या तिसरा इनवर्स.
ठीक आहे. हा गुणाकार इथं चेक करून घ्या. कॉस कॉस पाय बाय 3, कॅल्सीचा मोड पाय बाय 3 असताना रेडियन, डिग्रीमध्ये असेल तर कॅल्सीचा मोड डिग्रीमध्ये ठेवायचा, चुकायचा नाही तिथं. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा गुणाकार करून घ्यायचा आणि हा गुणाकार शेवटी असा येतो. आता इथं ऑब्जेक्ट दिलेलं नाही, जर ऑब्जेक्ट नसेल दिला तर नाही ठेवायचा, जर ऑब्जेक्ट दिला असेल तर एक्स घ्यायचा. एक्स इज इक्वल टू लाईन असेल तर ए बी सी, ट्रायंगल लाईन असेल तर फक्त ए बी येईल, ट्रायंगल असतील तर ए बी सी येईल, तुमचा चौरस आहे क्वाड्रिलेटरल असेल तर ए बी सी डी येईल, आणि फॉर्म्युला वापरायचा एक्स स्टार इज इक्वल टू एक्स इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी असा. आता इथं दिलेलं नाही, जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये दिलं तर तसं. आता पुढचं एक एक्झाम्पल आपण आहे ते रोटेशन अबाउट वाय ॲक्सिस असेल बघा, ते एक घेऊ. म्हणजे हा रोटेशनचा युनिट इथं संपलेला आहे. मग पुढच्या दोनच युनिट तुमचे इथं शिल्लक राहतील ह्या 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये. म्हणजे इथं तुमचा जवळजवळ 90% सिलेबस संपलेला असेल. एकदम सोपं आहे बघा, कॉम्प्युटेशनल जॉमेट्री एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला हिंट लक्षात ठेवायच्या, स्केलिंग, रिफ्लेक्शन, रोटेशन, सेरीज, ट्रान्सलेशनचे ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स कसे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता आपण रोटेशन अबाउट वाय ॲक्सिसचं एक एक्झाम्पल घेऊ. सो ऑब्टेन द रोटेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट 210 थ्रू अँड अँगल 45 डिग्री 45 अंशाने रोटेट करायची. मग आता इथं वाय ॲक्सिसचं रोटेशन आहे. वाय ॲक्सिसचं रोटेशन म्हणजे पहिला मॅट्रिक्स ट्रान्सलेशन कोणाचं करायचं, एक्स आणि झेडचं. एक्सचं व्हॅल्यू किती आहे 2 आणि झेडची किती आहे 0. म्हणजे ट्रान्सलेशन मॅट्रिक्स काय झाला, पहिले 3 रो फिक्स आहेत, ट्रान्सलेशनचा फक्त 4th रो -2 0 0, झेड ॲक्सिस पण 0च पॉईंट आहे म्हणून 0 1. आणि साईन वाय ॲक्सिसचं रोटेशन आहे, फक्त काय करायचं लक्षात ठेवायचं, सेकंड रो 4th रो, सेकंड कॉलम 4th कॉलम फिक्स ठेवायचे. आणि बाहेर ठिकाणी कॉस थिटा साईन थिटा मायनस साईन थिटा कॉस थिटा, फक्त मायनस साईन वाय ॲक्सिसचं असेल तर इकडे येते, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हे पुढचं इनवर्स ट्रान्सलेशन म्हणजे हे विरुद्ध, तिघांचा गुणाकार करायचा. आता इथं कॅल्सीचा मोड 45 डिग्रीमध्ये ठेवायचा, 45 डिग्रीमध्ये ठेवायचा. ही व्हॅल्यू तिथं चेक करायच्या आणि हा गुणाकार शेवटी असा येईल, चेक करून घ्यायचा, कन्फर्म करून घ्यायचा. तुम्ही नुसतं व्हायचं नाही, त्याला चेक करायचं, तुम्ही स्वतः करायचं ते गुणाकार. ठीक आहे. तर इथं आपण स्टॉप होतो. हे युनिट इथे संपलेलं आहे. नेक्स्ट युनिटला आपण नेक्स्ट लेक्चर घेऊ.